शहाणा त्याचा बैल रिकामा. अर्थ, जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. वाक्य, राहुलने परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास न करता स्वतःच्याच नोट वाचल्या आणि नापास झाला. खरंच अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. अर्थ, अशक्य कोटीतील गोष्ट. वाक्य, रामराव आयुष्यभर लोकांची फसवणूक करत होते, तर अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरण, आणि, व, पण, परंतु, म्हणून किंवा इत्यादी. मला चहा आणि कॉफी दोन्ही आवडतात. त्यापैकी आणि हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे. मला दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरण, पाऊस आला आणि मोर नाचू लागला. केवळ प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील आनंद, दुःख किंवा व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. उदाहरण, शाबास. असेच मराठी म्हणी. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अर्थ, लहान दिसणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू देखील खूप मोठे काम करू शकतात. वाक्य, त्या मुलाची मूर्ती लहान असली तरी पण त्याची बुद्धिमत्ता खूप मोठी आहे, म्हणून त्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. दात गोड घेणे. अर्थ, चीड व्यक्त करणे. अंजूने मंजूच्या भातुकालाची खेळ मोडल्याने मंजूकडे दात गोड खाऊन बघून लागले. कानाकोस घेणे. अर्थ, अंदाज घेणे. अविकारी शब्द, बदल न होणारे क्रियाविशेषण. ज्या अव्यय शब्दांतून क्रियेबद्दल अधिक माहिती मिळते त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरण, तो आज सकाळी खूप हळू वापरेने आणि शांतपणे मैदानात जाऊ लवकरच खेळायला लागला. मी खूप सुंदर गाते. शब्दयोगी अव्यय. ज्या अव्यय शब्दांचा उपयोग नाम किंवा सर्वनामाशी जोडून वाक्यात त्यांच्या इतर शब्दांशी संबंध दाखविण्यासाठी केला जातो त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. अव्यय आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करता येते व विशिष्ट शब्द अथवा उद्गार व्यक्त करतात त्याला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरण, बापरे किती मोठा साप. क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरण, कासव हळूहळू चालतो. अति तिथे माती. अर्थ, कोणत्याही गोष्टीच्या अतिरेक केला नुकसान होते. दुसरा, आयत्या बिळात नागोबा. अर्थ, दुसऱ्यांना केलेल्या कष्टाचा स्वतः फायदा होणे. वाक्यप्रचार, गदी गदी हसणे. अर्थ, खूप मनापासून आणि मोठ्याने हसणे. दुसरा, कंबर कसणे. अर्थ, जिद्दीने आणि जोमाने तयारी करणे. शब्द वैभव महोत्सव. वाक्यप्रचार, पोट भरणे. अर्थ आहे कष्ट करणे. वाक्यात उपयोग, फेरीवाला दिवसभर कष्ट करून आपले व कुटुंबाचे पोट भरतो. अविकारी शब्दांच्या जाती. केवळ प्रयोगी अव्यय याची व्याख्या आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करतात व विशिष्ट शब्द अथवा उद्गाराद्वारा व्यक्त करतात त्याला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरण, बाप रे किती मोठा साप. आणखी दुसरं उदाहरण, अरे रे तो पडला. क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरण, कासव हळूहळू चालतो. हळूहळू रीतिवाचक अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. शब्द वैभव महोत्सव. म्हणी, कधी तुपाशी कधी उपाशी. याचा अर्थ आहे रोज दिवस सारखा नसतो. वाक्यप्रचार, तल्लीन होणे, दंग होणे. वाक्यात उपयोग, मी अभ्यासात तल्लीन झाली होती. आणि मला तसंच तल्लीन होण्याचं दुसरं वाक्य तयार करून नको. मी गाणे गाण्यात तल्लीन झाली होती. व्हेरी गुड. विकारी शब्दांची जाती. सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण, घरी येणार असल्याचे तो म्हणाला. पुरुषवाचक सर्वनाम. जाती. पुरुषवाचक सर्वनाम. यापैकी सर्वनाम कोणतं आहे? तो. आणखी दुसरं उदाहरण सांग सर्वनामाचं. मी पुस्तक वाचलं. मी पुस्तक वाचले. यापैकी सर्वनाम कोणतं आहे? तो.
मी पुस्तक वाचले यापैकी सर्वनाम मी. ठीक आहे. अविकारी शब्दांच्या जाती. केवलप्रयोगी अव्यय याची व्याख्या आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करतात व विशिष्ट शब्द अथवा उद्गाराद्वारा व्यक्त करतात त्याला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरण, बाप रे किती मोठा साप. आणखी दुसरं उदाहरण. अरे रे तो पडला. क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरण, कासव हळूहळू चालतो. हळूहळू रीतिवाचक अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय.